विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. काय प्रश्न आहे की फिजिक्स मधले न्यूमेरिकल्स जमतच नाहीयेत. पेपर आम्ही अटेम्प्ट करतोय. डेफिनेशन, काही डिस्टिंग्विश यासारखे प्रश्न करतोय आम्ही अटेम्प्ट. एमसीक्यू मात्र तुम्ही सगळे अटेम्प्ट करताय बरं का. रिझन तुम्हाला माहिती आहे, गोळ्या मारायच्या असतात. बरोबर आहे. व्हीएसए नाही जमत. न्यूमेरिकल 0 अटेम्प्ट. चला कारण शोधूया. पहिलं कारण आहे इंग्लिश. सर तो प्रश्नच समजत नाहीये. गिव्हन डाटा काय दिलाय, विचारलंय काय, हे पहिल्यांदा कळत नाहीये मुलांना. आपण त्याचं सोल्युशन शोधणार आहोत. काय करायचं मी तुम्हाला या व्हिडिओतच सांगणार आहे, लक्षात घ्या. त्यासाठी 2 एक्झाम्पल पण मी घेणार आहे बरं का. मुद्दा असा आहे, की पहिल्यांदा की प्रॉब्लेम समजत नाहीये. दुसरी गोष्ट, युनिट कन्व्हर्जन्स. तुम्हाला कुठलीही फिजिकल क्वांटिटी दिली, की तुम्हाला त्याला एसआय युनिटमध्ये कन्व्हर्ट करायला जमलं पाहिजे. एरिया दिलाय, सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये दिलाय, मीटर स्क्वेअर मध्ये करायला जमलं पाहिजे. डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब दिले, त्याला किलोग्रॅम पर मीटर क्यूब केलं पाहिजे. लेंथ मिलीमीटर मध्ये दिले, त्याला मीटर मध्ये कन्व्हर्ट करायला जमलं पाहिजे. मास ग्रॅम मध्ये दिले, तिला किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. म्हणजे पहिली रिक्वायरमेंट आहे युनिट कन्व्हर्जन. दुसरा महत्वाचा पॉइंट, फॉर्म्युले करणार कोण? अरे रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. 16 तर टॉपिक आहेत बोर्डच्या एक्झाम मध्ये. त्यापैकी सेमीकंडक्टर मध्ये जास्त फॉर्म्युले नाहीच आहेत. ड्युअल नेचर मध्ये पण जास्त फॉर्म्युले नाहीयेत. त्यामुळं काय करा बाळांनो, की फॉर्म्युल्याची लिस्ट तयार करून सारखी ती रिवाइज करा. ती मेन रिक्वायरमेंट आहे. तिसरी कुठली रिक्वायरमेंट आहे माहिती आहे का तुम्हाला? एक तर बघा, इंग्लिश इम्प्रूव्ह होणार तुमचं. तुम्ही प्रॅक्टिस करा, इम्प्रूव्ह होणार. दुसरी महत्वाची गोष्ट, युनिट युनिट कन्व्हर्जन. मन लावून जर एक जरी टॉपिक तुम्ही सॉल्व्ह केला ना, तर तुमचं 90% काम होऊन जाईल. युनिट कन्व्हर्जन मधलं, बरं का, लक्षात घ्या. ओके. बरं, तिसरा पॉइंट काय मी तुम्हाला सांगतो, फॉर्म्युले. करा ना रे बाळांनो. फॉर्म्युले केले तर सीईटीला मदत होईल की नाही तुम्हाला? नक्की होणार आहे. आता चौथा पॉइंट, जी गरज आहे, तो पॉइंट आहे कॉन्फिडन्स. हां, मला जमणारच. का नाही जमत? मी करणारच आहे. हार न मानता याची पहिल्यांदा गरज आहे बरं का. मग चला आपण एक काम करूया, की आपण ना एक 2 लॉज आहेत फिजिक्स मधले, ते कव्हर करूया आपण हां. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ओके. बघा, ज्या वेव्हलेंथला परफेक्टली ब्लॅक बॉडीची एमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम असते ना, ती वेव्हलेंथ ॲब्सोल्यूट टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. ओके. आता सांगतो, गरज कुठल्या गोष्टीची आहे. मला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं ना याच्यावर बेस्ड. तर मला ही जी कन्सेप्ट आहे ना बघा, द वेव्हलेंथ, इथून इथून स्टार्ट करूया. द वेव्हलेंथ फॉर व्हिच एमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. मग आता गरज काय तुम्हाला मी सांगतो. जेव्हा प्रपोर्शनलचं साइन काढून मी इक्वल टू साइन देईन, तेव्हा मला कॉन्स्टंट घ्यावा लागेल आणि तो कॉन्स्टंट आहे बी. आता मेन रिक्वायरमेंट काय, की माझ्याकडे 3 व्हॅल्यूज आहेत. मला तिघांचं पण युनिट आलं पाहिजे. वेव्हलेंथचं एसआय युनिट आहे मीटर. पण वेव्हलेंथ तुम्हाला जर एंगस्ट्रॉम मध्ये दिली असेल, तर 10⁻⁻10 केलं पाहिजे मीटरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. पण जर वेव्हलेंथ तुम्हाला 7893 एंगस्ट्रॉम युनिट दिले, तर जनरली आपण काय करतो, 4 डिजिट असतील, तर पहिल्या नंबर नंतर पॉइंट देतो आणि 10⁻⁻7 लिहितो. म्हणजे ॲक्चुअली आपण -10च मल्टिप्लाय केलंय, पण त्यातले 3 इथं पॉइंटमध्ये ॲडजस्ट केलेत बरं का. ओके. जर तुम्हाला वेव्हलेंथ समजा नॅनोमीटरमध्ये दिली असेल, तर ऑब्व्हियसली 10⁻⁹ केलं पाहिजे. म्हणजे मला आता सांगा तुम्ही, वेव्हलेंथ ही कन्सेप्ट तिथं क्लिअर केली तुम्ही. अजून किती ठिकाणी लागते सांगा बघू? कितीतरी टॉपिक आहे जिथं लॅम्बडा येणार आहे. दी 11th मध्ये साउंड टॉपिक आहे. तिथं पण त्याची गरज आहे. पॉइंट लक्षात आला का? एक पॉइंट क्लिअर झाला तुमचा. आता इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट म्हणजे मला केल्व्हिनमध्ये पाहिजे. तुम्हाला ते सेल्सियसमध्ये देतील. मग 273 ॲड करा. झालं का? 2. आता टेम्परेचर पण कितीतरी ठिकाणी लागणार आहे आणि हा जो कॉन्स्टंट आहे ना बी, त्याचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा मॅक्स इंटू टी. बरोबर आहे ना मुलांनो? मग त्याचं युनिट काय येईल सांगतो. लॅम्बडा ही वेव्हलेंथ युनिट आहे मीटर. टी हे टेम्परेचर युनिट आहे केल्व्हिन. मग अशा रीतीनं मी तो नुसतं लॉचं स्टेटमेंट पार्ट नाही करणार इथून पुढं. त्याच्यावर बेस जो फॉर्म्युला तयार होईल, त्यातल्या प्रत्येक टर्मचं मला युनिट हे आलंच पाहिजे.
ते जे युनिट देतील त्याला मला एसआय युनिटमध्ये कन्व्हर्ट करायला जमलंच पाहिजे. मग चला घेऊया का न्यूमेरिकल. किती वेळ झाला रे? 5 मिनिटं झाली फक्त लक्षात घ्या. पण या 5 मिनिटात मी तुमच्या अभ्यासाची दिशाच चेंज करतोय. आणि मी तुम्हाला सांगू का? डायरेक्शन इज मोर इम्पोर्टंट. हां, दिशा महत्वाची आहे. काय करायचंय? प्लॅन महत्वाचा आहे लक्षात घ्या. चला मग आता न्यूमेरिकलकडे वळूया आपण. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स म्हणलं की वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आठवलं पाहिजे तुम्हाला. मग लॅम्बडा मॅक्सचा फॉर्म्युला बी अपॉन टी. पी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट दिले त्यांनी देणार ते बरं का. पाठ करायची गरज नाहीये. -3 बघा युनिट काय मीटर केल्विन. डिव्हाइड बाय ॲब्सोल्यूट टेम्परेचर. केल्विन मध्येच दिलंय 5800. ओके. 5800. तर मी करतोय काय ते नीट लक्ष द्या. मी 289.7 जर मी लिहिलं, बघा मी थोडंसं 1-2 स्टेप एक्स्ट्रा करणार आहे. याचा अर्थ मी याला कितीनं मल्टिप्लाय केलं सांगा? सध्या पॉइंट इथं आहे, तो 2 डिजिट राइटला आलाय. म्हणजे मी त्याला 100 ने मल्टिप्लाय केलंय. मग याला जर मी 100 ने मल्टिप्लाय केलं, तर याला मी 100 न डिव्हाईड करून टाकतो. ओके, आलं लक्षात तुमच्या? डिव्हायडेड बाय 58 इंटू 10^2 हे 2 झिरो. 100 आहेत ना ते म्हणजे 10^2 प्लस 2 वरती गेल्यावर काय होईल? -2 म्हणजे मला आन्सर मिळालं 289.7 डिव्हायडेड बाय 58 इंटू 10^-7 वेव्हलेंथ आहे, युनिट आहे मीटर. पण आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन मी सांगतो. हे जे आहे ना लॉग टेबल हे वापरताना तुम्ही भयानक चुका करता. भयानक. मग या स्टेजला सांगावं लागतंय, नाही जमत लॉग टेबल, नो प्रॉब्लेम. 2897 डिव्हायडेड बाय 580 करूया. ओके. मी तुम्हाला सांगतो हा क्लोज टू 600 आहे. मग तिथं 600 म्हणजे 6 कन्सिडर करा. इथं 2828 कन्सिडर करा. 6 4 जा 24. मग तुम्ही रफली करून बघायचं 0. वेळ लागतोय? लागू दे. लागू दे. मला ते मार्क्स हवे आहेत लक्षात घ्या तुमच्याकडून. ओके. म्हणजे इथं 4 येणार आहे आणि मला मिळणार आहे 2320 म्हणजे इथं 775 येईल 0. पॉइंट द्यायला पाहिजे. आता इथं 0. डोकं वापरा ना. ह्याला 10 न मल्टिप्लाय केल्यावर 5800 येईल. हा नंबर क्लोज टू त्याला आहे. पण 10 तिथं भाग लावतो का आपण? नाही ना. म्हणजे तर 9 न भाग लावावा लागेल. म्हणजे मला 580 ला 9 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. 900 9 8 जा किती? 72 45 आणि 52. ओके. 5220 मग हे 0550. ओके. आता परत 55 पॉइंट दिला म्हणजे 0 घेऊ शकतो मी. ओके. परत 9 येईल असं वाटतंय मला. बघा बघू. आता काय आन्सर दिलंय? तसंच दिलंय. मग हे असं करा. गॅरंटीनं मार्क मिळतील. प्रॉब्लेम काय आहे सांगतो. अरे नाही असं करायचं. लॉग टेबल वापरायचं. बरोबर आहे. इकडे 3 डिजिट आहेत. तर मग कॅरेक्टरिस्टिक्स 2 येणार. 28 चा 97 बघायचं. नंतर 1 पॉइंट 58 चा 0 त्यातून मायनस करायचं. जे येईल त्याचा अँटिलॉग बघायचं. त्याच्यापेक्षा हे फास्ट तुम्ही करू शकताय. मी लॉग टेबलच्या विरोधात नाहीये. पण केलंच नाही या स्टेजला परत लॉग टेबल नका शिकत बसू. हे असं करा. ज्या ठिकाणी गरजेचं लॉग टेबल आहे, करावं लागतं बरं का. म्हणजे साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, रूट वगैरे बरं का लक्षात घ्या. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी फोर्थ रूट कसं काढायचं शिकवलंय तुम्हाला. बरं ठीक आहे. आता गंमत बघा. इथं बघा मी तुम्हाला मगाशीच बोललो होतो, की जर 4 डिजिटमध्ये असेल एंगस्ट्रॉममध्ये तर पहिल्या नंबरनंतर पॉइंट द्यायचा आणि 10⁻⁷ मीटर. आता उलटं सांगतो. 10⁻⁷ आणि हा पॉइंट कॅन्सल करून टाका. एंगस्ट्रॉममध्ये कन्व्हर्ट होईल. 10⁻⁷ आणि हा पॉइंट कॅन्सल करून टाका. झालं का? एंगस्ट्रॉममध्ये कन्व्हर्ट. आता होमवर्क देतो. काय आहे होमवर्क सांगू का तुम्हाला मी? होमवर्क असा आहे सांगतो, की तुम्ही ना स्ट्रक्चर ऑफ एटम, मॉलिक्युल्स, न्यूक्लिया आणि स्ट्रक्चर ऑफ एटम केमिस्ट्रीमध्ये त्यात लायमन, बाल्मर, पास्चन, ब्रॅकेट ह्या सीरीज त्याचे न्यूमेरिकल्स थोडेसे बघा. पण रिजन कुठले-कुठले असतात सांगतो. अल्ट्राव्हायोलेट रिजन, व्हिजिबल रिजन, इन्फ्रारेड रिजन, फार इन्फ्रारेड, नियर इन्फ्रारेड रिजन. मग कुठल्या वेव्हलेंथला ती कुठल्या रिजनमध्ये असते हे फाइंड आउट करा. आता हे जे आहे ना, हे व्हिजिबल रिजनमध्ये दिलंय. कुठल्या रिजनमध्ये? व्हिजिबल. पण हे तुम्हाला हार्ड वर्क करावं लागेल. मग आता मला सांगा तुम्हाला कळालं का रे आता, की फिजिक्समध्ये काय करायचं? कुठलीही कन्सेप्ट येऊ दे. कुठलीही कन्सेप्ट येऊ दे. नुसतं डेफिनेशन आणि काय ते लॉचं स्टेटमेंट नाही पाठ करायचं. फॉर्म्युला तयार करायचा. फॉर्म्युला तयार केला, की प्रत्येकाचं युनिट लागू दे न्यूमेरिकलकडे जायचं नाही. पहिला युनिट कन्व्हर्जन बघून घ्यायचे. लगेच सॉल्व्ह प्रॉब्लेम करायचे. लगेच सॉल्व्ह प्रॉब्लेम करायचे
आणि लगेच मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. पण रिव्हिजन करावी लागते या गोष्टींची परत-परत. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.